राम राम म्हणलं इन्स्पेक्टर साहेब. बोला बोला सकारामजी, काय काम काढलं आज इकडं? आता काय सांगू राजू तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब. पैशाच्या बाबतीत म्हणलं बा कोणावर भरोसा नाही करता येत ना. अरे मग गावात मला एक माणूस आहे बबन्या म्हणून, मला पोरगा म्हणलं मला सर्व्हिसवर लावायचं होतं. तर म्हणलं हे आलं ना मापाशी, मला काय म्हणते मापाशी एक माणूस आहे म्हणते आणि परमनंट सर्व्हिस लावून देते म्हणते. म्हणलं बा ठीक आहे, फक्त मला 8 लाख रुपये खर्च येते म्हणे. म्हणलं बा येऊ द्या. तर त्यानं म्हणलं 10 लाख रुपये घेतले आणि मला पोरगा म्हणलं कॉन्ट्रॅक्ट बेसवर लावून देणं. हे बा फरार आहे म्हणलं मला पैसे घेऊन. अरे काय राजा सकारामजी, भलं घरात काम झालं राजा तुमच्या सांगायचं? अरे का हो इन्स्पेक्टर साहेब, अरे आमचा माणूस राजा 10 लाख रुपयांना लॉस मध्ये आहे आणि तुम्ही म्हणलं हसू राहिले. अबे तर मग भोपाळ सुद्धा माझा आहे का? तुम्ही हाताने हा म्हणलं. बरं काय कोणाच नावानं म्हणलं रिपोर्ट द्यायचा आहे? ते म्हणलं रिपोर्ट द्यायचा आहे फुकटपूरचा म्हणलं बबन गोडबोले. बबन गोडबोले? बबन्या गँगचा अध्यक्ष बबन गोडबोले? मायची खटखट. अबे येले तर लेका म्हणलं मी मागच्या 10 वर्षापासून शोधून राहिलो बाबा. बरं झालं तुम्ही आला. अरे तुमचं काम म्हणलं इतक्या लवकर करतो ना मी. अबे डायरेक्ट म्हणलं मला प्रमोशनच आहे ना. अबे डायरेक्ट म्हणलं मला एसपीच बनवते म्हणलं. अरे नाही ना राजा, बबन्या गँगचा अध्यक्ष नाही ना, आमच्या गावातला बबन्या म्हणलं. हो ते तुमचा बबन्या म्हणलं दुसरा असं ना, हे आमच्या गावातला बबन्या आहे ना. तर ये ना झाल दिली म्हणलं येईले. अबे थांबा ना तुम्ही भोपाई सुते हो. तुम्हाला माहित का आम्हाला माहित म्हणलं. अबे तेच होईना ते लोकायले म्हणलं हे नोकरीचे स्वप्न दाखवते आणि त्याच्यापासून म्हणलं ते पैसा लुबाडते ना. ते 7-8 लोकांची गँगच आहे म्हणलं ते. हो त्यातनी म्हणलं म्हणजे त्याची माणसं म्हणलं 83 पर्यंत आहेत ना. असं आहे म्हणलं त्याची गँगच आहे ते. हो तुम्हाला काय वाटतं तुमच्या संग झालं का? अरे आसपासच्या गावातनी म्हणलं का त्यानं किती लोक फसवले तर काही म्हणलं तुम्हाला या गोष्टीचा अंदाजा गिंदाजा आहे का? मागच्या 10 वर्षापासून लेका म्हणलं आम्ही त्या लोकांचा म्हणलं पाठलाग करू राहिलो. फक्त म्हणलं बबन्याचा चेहरा कसा आहे चेहरा नाही पाहिला म्हणलं आम्ही. हो तेवढा म्हणलं तुम्ही आम्हाला फोटो दाखवला ना तर म्हणलं हे बा बबन्याचा शोधत घेतो म्हणलं आम्ही. अरे ती ह्या मायाची खटखटले का बबन्याचा हिची भल्ला चालू निघाला नाही हो सकारामची. मायाची खटखट म्हणलं बबन्या आपल्या समोरचं म्हणलं राजा शमळ पोरग हे म्हणलं गँग चालू लागला. बाप रे बाप लेका कायच करावं का कोणावरच भरोसा करता येत नाही. हो नाही तर काय केले का पाय बरं बबन्या गँगचा अध्यक्ष निघाला म्हणते ना मायाची खटखट सांगले का ते नाही रे म्हणलं यायचं पैसे बंदूक बिंदूक असं का बाबा काही यायचा भरोसा आहे काही सांगता येतं का या लोकांचं. बहीण मेलाले का मी तर रागात म्हणलं तुझ्या बायकोला घालाय बोलून बसलो बे. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणलं त्या बबन्याच्या नावानं आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे. तेवढा म्हणलं रिपोर्ट घ्या आणि आमचे पैसे म्हणलं राजू आम्हाला काढून द्या ना. हो त्या गँगचा शोध घेतो म्हणलं मी. फक्त म्हणलं मला बबन्याचा फोटो पाठवून द्या आणि बाकीचं म्हणलं बा निकाल मावावर सोपून द्या ना. तुम्ही बिंदास राहा म्हणलं, तुम्ही लोळच नका घेऊ आता. चला बा बरं आहे साहेब उपकार झाले म्हणलं तुमचे बाबा. फक्त तेवढे म्हणलं आमचे पैसे काढून द्या आणि त्या बबन्याला म्हणलं चांगला जैलात टाका ना. म्हणजे आता माझा घर म्हणलं दुसरा एखादा गरीब नाही फसला पाहिजे ना. अरे हो सकारामजी. बरं चला येतो मग साहेब आम्ही. हो हो या. नाही सरपंच हे सकाराम भेटला होता म्हणलं आता चालू म्हणजे बबन्याच्या नावाचा रिपोर्ट घेऊन. तर मला तर म्हणलं अलगच माहित पडलं. आता काय माहित पडलं बा तुम्हाला? अरे बाबा त्या बबन्याची गँग आहे म्हणते ना. अरे ते अंडरवर्ल्ड मध्ये त्याची गँग आहे म्हणते बाबा. त्या बबन्या गँगच्या नावानं ओळखलं जाते म्हणते ते. बाप रे बाप ले का इतके दिवस म्हणलं आपल्या गावात राहून राजा हो आपल्याला माहित नाही. असे म्हणते त्यांना किती लोक फसवले म्हणते. हो जवळपास काही कोटीचा मालक आहे म्हणते ते. सांगा राजा आपल्या समोर शंभर पोरग होतं ना ते. बहीण राजा म्हणले तर म्हणले बा आता म्हणलं मला भरोसा नाही आहे. मायची खटखटली का आपल्या गावातला बबन्या गँगचा अध्यक्ष. मायची खटखटले का म्हातारपणात उमर कैद होते का रे लेका पांडू लेका कोणाचा साथ देणार रे बा. हिंद राजा फक्त माय नाव नाही आलं पाहिजे. हो येईल फाशी झालीच चालते भोकात जाऊ दे तिकडे. हो माय नाव नाही आलं पाहिजे रे बा देवा. एवढं सामावून गेलो म्हणलं. बापा तरी तो म्हणलं ले का हे बबन्या म्हणलं ना कामधंदे करत ना काही करत. म्हणजे सांगितलेलं काम नाही करेन ते. त्याला म्हणले बा म्हणजे किती रुपये द्या तुम्ही काम नाही करेन ते. का हे पैसा आणते कुठून? मला वाटलं पाहिजे बायको गिको कामाला जाते मग त्याच्या भरोशावर म्हणलं समजायचं भागत असन. पण राजा म्हणलं शोकपणी चांगलेच करेन ते. गाड्या घोड्या आणलं गे कपडे लागते म्हणलं का असं होय ते नाही. त्याले मग काय कमी आहे रे बा पैशाची त्याले. पण काही म्हणा आता फिटला म्हणलं ते. हो पोलिसांच्या हाती सापडलं की हे बा त्याचा बट्टा बोळ करून टाकते. हो काही काम नव्हतं बरं येले मस्त राजा सुखाची जिंदगी जगाची असती ना. काही काम आहे का म्हणलं 2 पैशाची लालच करून म्हणलं राजा जिंदगी बरबाद करते. हे काही मजा आहे का यातली सांगा तुम्ही मला.
म्हणलं नाही हो सरपंच, मग त्या बबण्याच्या राजा म्हणलं लय लोक असतील हो. हा आता तर म्हणलं मग ते समजा त्याच्या अड्ड्यावरच असन का नाही. आता त्याचा अड्डा कुठं हाय काय समजा हे जर म्हणलं पोलीस आयला माहीत झालं तर म्हणलं सांगा बरं केवढ्या आली. हा बबण्याचं म्हणलं काही खरं आहे का मग. ते पोलीस होय म्हणलं मास्तर. हा अरे ते का म्हणलं का तपास करत नाहीत का. हा मला तुम्ही सांगा आजपर्यंत म्हणलं कोणता गुन्हेगार समजा वाचला का. अरे काही लोक आहे म्हणलं देश सोडून जायचं काम पडलं ना राजा. आता हे काय किस गली मी किस आहे. हा कुठं लपणार आहे म्हणलं हे. पोलीस आहे बसून म्हणलं गुन्हेगार आहे बा जास्त दिवसपर्यंत लपून राहू शकत नाही ना. आखरी म्हणलं गुन्हेगाराला सापडलंच आहे. हो तुम्ही काही करा ना. अरे राम राम हो सरपंच. राम 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 राम. बोला वासुदेवराव बाबा कुठं गायब होते. अरे काही नाही गावाला गेल तू हे म्हणलं नाही. बबण्याची म्हणलं खरी गोष्ट आहे का बाबा. म्हणजे लय मोठमोठे खाणं करून राहिला म्हणते खरी गोष्ट आहे का म्हणलं. अरे नाही तर काय तर बाबा मग का मजाक होय का. सकाराम 10 लाख रुपयानं हात दिला त्यानं. बापा 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 10 लाख रुपये मिळाले का. असं काय केलं बा त्यानं बहीण राजा. म्हणजे भल्लाईच नाही झालं. अरे बरं झालं म्हणलं तुम्ही गावात नाही आले. नाही तर लोकायचा म्हणलं तुमच्यावर शक होता म्हणलं तुम्ही गँग मध्ये सामील आहे म्हणून. चल बे हो पैसे द्याले का. ओ नाले का अशी मजाक नका करत जाऊ का. अबे काय ले का मजाक होईना वासुदेव. आता कांड म्हणलं बापण्या करू राहिला आणि तू काय घेऊ राहिला. आपलं हे मी काय म्हणतो सदू पाटील पाहिलं म्हणलं गावात जरा जास्त काही चर्चा होऊ नका जू बरं. काऊन का म्हणलं गावात आहे म्हणलं त्याचे माणसं असनच ना. नाही काही सांगता येतं का. हो म्हणजे त्याच्यापर्यंत बातमी पोचते ना. हो अशा लोकांचे म्हणलं अरमान माणसं असतात. हो आपल्याला माहित नाही करायचा. म्हणजे आता तुम्ही सांगा आपल्यासारख्याचे म्हणलं पुऱ्या गावात माणसं आहे तर म्हणून समजा त्याचे नसन करायचं. मला त्याच्यानं कसं जरा काही मला चर्चा काही होऊ नका तुबा. नाही बरोबर आहे हो सदू पाटील. हो नाही हे सकारामचे म्हणलं भूल लागला ना 1 नंबर भूल लागला म्हणलं. काऊन का म्हणजे जरा अशी का म्हणलं त्याला भनक लागले का रिपोर्ट दिला म्हणून तो. आता तुम्ही सांगा म्हणलं त्याच्यापाशी पैसा आहे. अरे ते म्हणलं हे देश सोडून बी जाजोगते म्हणलं काही सांगता येतं का. आणि असे लोक म्हणलं जास्तीत जास्त दुबईत राहतात ना. हा दुबईत म्हणलं या पैशाने पैसा कमावतात आणि तिथं म्हणलं सेटल होऊन जातात. हा आता त्याला काय म्हणलं समजा बायकोला काय समजा जरा बाहेर काही बोलायला की तिथून म्हणलं त्याला बायकोला दुबईला घेऊन जाता नाही येत का. काही सांगता नाही येत म्हणलं. बहीण हो राजा असं होऊ शकते. हा है ना. म्हणजे पुऱ्या गावानं आपल्याला सहकार्य जर केलं ना तर मी म्हणतोय बबण्याला पकडणं म्हणलं काही लय मोठी गोष्ट नाही म्हणलं. हो फक्त गावातून बबण्यापर्यंत बातम्या नाही पोहोचला पाहिजे म्हणजे झालं. हो एवढ्या गोष्टीवर फक्त म्हणलं आपल्याला ध्यान द्यावं लागते. हो आणि ते का समजा बातम्या का म्हणलं त्याच्यापर्यंत पोहोचल्या तर मग झालं मग काम बघलं म्हणलं आपलं. अरे त्याच्यापेक्षा बापा कुठं विषयच नका काढू ना. आता कोणावर भरोसा करता. आता मला सांगा तुम्ही कोणाचं म्हणलं कपायावर लिहिलेलं आहे का हे बबण्याचा माणूस नाही म्हणून. असं आहे का. हा आता मी तर म्हणतोय बा आपल्या चौकात म्हणलं कोणाचा भरोसा नाही बा. समजा आपल्या चौकापैकी कोण म्हणलं बबण्याचा माणूस होतं असं एक समजा उदाहरण दिलं लागलं नाही का. म्हणजे असं आहे ना ते. अरे बंडू पाटील तुमच्या बोलणं ते खरं आहे म्हणलं. हो काऊन का म्हणलं बबना राजा हो आपल्या दाता खालून गेला ना. माहित तरी पडलं का आपल्याला. हो मग ते म्हणतो बा आम्ही आता समोरचा म्हणलं विचार करायचं काम कसं तुमचं आहे कडे. पाय सकाराम मी काय म्हणतो. हो जरी म्हणलं तुले इन्स्पेक्टरनं म्हटलं असं बा की समजा तुमचं काम झालं म्हणून समजा. हा आता अशा लोकांचे म्हणलं पोलीसवाल्यापर्यंत मी हात असते तर हप्ते असते म्हणलं पोलीसवाल्याले. मी काय म्हणतो 2-4 लाख म्हणलं तू आणखी सरकून दे पण त्या बबण्या म्हणलं सापडला पाहिजे. काऊन का म्हणलं बबण्याकडून आपल्याला 10चे म्हणलं 15 लाख घ्यायचे आहे ना. हा हे म्हणलं गावात आल्यावर आपण ते पैसा वसूल करू ना. हा याचा सहित पैसा घेऊ म्हणलं आपण. सदू पाटील पैसा तर म्हणलं याचा सहितच घे. मले बी नावाचा सकाराम म्हणते म्हणला. अरे हे का मला का हलक्यात घेतात का. फक्त म्हणलं गावात नाही आला पाहिजे हे. हो एक डाव का म्हणलं पोलीस वाल्यांनी येले पकडलं का नाही. अरे 10चे म्हणलं नाही 15 काढले ना ते बा नावाचा सकारामच नाही म्हणलं मी. हो 5 लाख रुपये याच खातो महिनाभराचं 5 लाख रुपये. फक्त सकाराम दा एक काम करतो म्हणलं घरी वहिनीले सांगू नको बरं. हो म्हणजे कसं आहे बायाच्या पोटात म्हणलं गोष्टी पसत नसते. हो एका बाईले का सांगितलं ना म्हणलं बा पुऱ्या गावात व्हायला टाइमच लागत नाही म्हणलं. हो नाही तर पाय ना तू. हो सांगून तर पाय. फक्त म्हणलं वहिनीले सांगू नको बाकी समजा कोणा माणसाला सांगितलं तर म्हणलं चालून जाईल. हे बाया बाया पैसे काय विषय काढतो बे आपण. हो तेच म्हणलं काही सांगता नाही येत नाही तर. बरं चला चला बरं भेटू म्हणलं मग संध्याकाळी. कुबड्या. अरे आतापर्यंत तर म्हणलं पुऱ्या गावाला माहित झालं असन
बपण्याची गँग आहे म्हणून. अबे येईले म्हणलं मा गाव वाजायले मजाक वाटायचं आहे. येईले वाटे बपण्या आजचा शमला पोरगा आहे. अबे येईले काय माहित अंडरवर्ल्डचा डॉन आहे बपण्या. अबे सकारामले 10 लाख रुपयानं टोपी दिली. अरे हो बबन्या भाई, ते तुमचं बरोबर आहे म्हणलं. पण मी काय म्हणतो, आता आपण कुठं जायचं बा? आपल्या मागावर तर म्हणलं पोलीस आहे. हा, पोलीस म्हणलं आपल्याला हे सुखानं राहू देणार आहेत का? मला सांगा बरं तुम्ही. हा, त्याच्यानं म्हणलं आपल्याला जायचं कुठं हे पहिले ठरवा लागेल का नाही, जेणेकरून बा आपल्या मागं पोलीस लागले नाही पाहिजे. तू टेन्शन नको घेऊ गजोदर. अबे अशा गोष्टी मला या बबन्या भाईनं लय पाहिलेल्या आहेत. अबे पोलीस म्हणलं हे काही नाही बबन्या भाई समोर. पोलीस आले हप्ते जाते म्हणलं बबन्या भाईची. हा, पोलीस सलाम करते म्हणलं बबन्या भाईले. टेन्शन नको घेऊ. अबे आता म्हणलं आपल्याला दुबईमध्ये सेटल व्हायचं आहे. हो, पैसा लय कमावला म्हणलं आपण. आपल्यापाशी करोडो रुपये आहेतले का? याचा का लोन तर घालायचं आहे का आपल्याला? हा, अबे जीवाले सुख नाही तर पैशाचं काय काम आहे बे? दुबईले सेटल हो, दुबईले. तुम्ही टेन्शन नका घेऊ. जोपर्यंत तुमच्या संग बबन्या भाई आहे तोपर्यंत तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. नाही, गावातले लोक राजा म्हणलं सगळे असे चकितच झाले असन ना. तेले वाटलं असन ले का बबन्या मारत्याले का हे आत्ताचे लेकर बा, म्हणजे हे अंडरवर्ल्ड मध्ये गेले कधी बा. येईन जर म्हणलं 100% रिपोर्ट जर दिला असेल ना, तर पोलीसवाल्यांचं समजा बबन्या भाईचं जर नाव ऐकलं ना तर म्हणलं झालं. हो, ते म्हणलं पुऱ्या गावातले सांगतेस ते की बबन्या भाई कोण आहेत, आहे की नाही? नाही, मला माहित आहे ना. इन्स्पेक्टर डोंगरे म्हणलं निकाल माहित आहे ना. मागच्या 10 वर्षापासून आमच्या मागावर आहे ते. आपलं हे नाही हो बबन्या भाई म्हणलं राजा, लोकांना जीवत्या बनवणं किती सोपं आहे राजा. लोक म्हणलं बातात भरोसा करतात ना. 10 लाख रुपये देतात राजा, कायच करा. हा, अरे मागच्या 10 वर्षापासून म्हणलं हे बा लय मोठी रक्कम छापली म्हणलं आपण. आपल्याला टेन्शन नाही आता. हो, एक काम करू, मस्त दुबईला जाऊ आणि सेटल होऊन जाऊ म्हणलं. हो, फक्त अडचण एक आहे, पासपोर्ट बनाले म्हणलं कमीत कमी महिना जाईल. हो, काहून का म्हणलं एका दमानं ते समजा पासपोर्ट आणि तिथचं समजा ते रहिवासी वगैरे आपल्याला घ्यायला लागेल ना. हा, त्याच्यासाठी म्हणलं 1 महिना पाहिजे. हो, नाही तर म्हणजे त्याशिवाय ताल बसत नाही म्हणलं आपला. अच्छा 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 अच्छा, एवढा 1 महिना भारी आहे मग नाही. बर कुबड्या, टेन्शन नको घेऊ कुबड्या. जाऊ ले का दुबईला जाऊ आणि दुबईला जाऊन मला सेटल होऊन जाऊ. मोठमोठे बिझनेस करता येतो मग तिकडं. एकदा पासपोर्ट आणि ते आपलं हे रहिवासीचं बनल्यावर मग काय हो टेन्शनच नाही मग. हा, म्हणजे कायमचं आपण समजा ते दुबईचे रहिवासी होऊन जातो ना, मग म्हणजे नागरिकच होऊन जातो ना. त्याच्यानं म्हणलं काही टेन्शनच नाही राहत. इकडची पोलीस काय करते हो मग आपल्याला? हा, इकडच्या पोलीसचा व्यवस्था नाही ना मग. हो, मग इकडचं काही भेव नाही राहत. चला आपले पासपोर्ट आणि ते बनलं की म्हणलं बा एकदा नील होऊन जाते म्हणलं माणूस यातून. हो, टेन्शनचं काम नाही राहत मग बाबा. भल्लं म्हणजे बा डोक्याला तापच आहे ना आता हे काम होईपर्यंत. हा, तेवढं झालं की झालंच मग टेन्शनच नाही आपल्याला. बरं नाही बबन्या भाई, म्हणलं महिनाभराची प्लॅनिंग काय आहे? हा, महिनाभर म्हणलं आता कुठेतरी म्हणलं आपल्याला छत लागेल ना. महिनाभराची प्लॅनिंग का? आज संध्याकाळी सांगतो तुम्हाला.